महाराष्ट्रातलं आणि देशातलं सर्वात मोठं मंदिर म्हणजे सिद्धिविनायक मंदिर, मंदिरामध्ये लिलाव प्रक्रिया सुरू आहे, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम मी आज देश विदेशातून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे स्वागत करेन आणि गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. सांगावं तर आज लिलाव ठेवलेला आहे. बाप्पाच्या चरणी जे दागिने आतापर्यंत आलेले आहेत त्याचा फार मोठ्या प्रमाणात लिलाव होतो, बोली बोलली जाते आणि त्याची योग्य ती किंमत मिळाल्यानंतर त्या भाविकाला तो ऑर्नामेंट दिला जातो. लिलावाचं आकर्षण सर्वत्र आहे, परंतु सर्वात कमी जो भाविक असेल त्याला काय लिलावावर मिळणार आणि सर्वात महाग काय असणार आहे? साधारणतः 1000ची वस्तू आहे आणि 10 लाखाची वस्तू आहे. त्या प्रकारचे दागिने आहेत. ज्याला जे पाहिजे ते त्यातून चॉईस करायचं आणि त्या काउंटरवरती त्याची किंमत सांगितली जाईल आणि त्याप्रमाणे त्या भाविकाला दिली जाईल. शेवटून दुसरा प्रश्न, इतकी महाग प्रक्रिया होणार आहे, इतका पैसा येणार आहे, हा पैसा कोणत्या कामासाठी वापरला जाणार आहे? मेडिकल विभागाला पैसा जास्त आपल्याकडून वापर होतो आणि पुस्तक पिढी असेल, मुलांच्या शिक्षणाकरता असेल, त्याची पुस्तकं असतील, अभ्यासिका आहे आणि आपण एका पेशंटला 25,000 रुपये निधी हा सिद्धिविनायक न्यासाकडून दिला जातो आणि असे बरेच उपक्रम आहेत न्यासाचे, त्याकरता हा निधी वापरला जातो. शेवटचा प्रश्न सर, आपण सुद्धा एक भाविक आहे, एक भक्त आहेत, आपण या वर्षी काय प्रण घेतलाय आणि काय कोणती गोष्टी करणार आहे? आपल्या पूर्ण देशाचं भविष्य चांगलं व्हावं, सर्व विघ्न दूर व्हावेत हेच बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना